देवा पाऊस नाही पाणी नाही लगा काय करतोय मारतोयच का माणसं तू लगा काहीतरी ह्यातनं बचवायचं बघा आता तुम्हाला तुम्हीच बचावलं तरच आम्ही बचणार आहे नाहीतर ह्यातनं बचत नसतो आम्ही चिंतामग्न झालाय कोण गडी आहे म्हणजे आला का गडी आहे का काय एवढं दिसत नाही का काय का तुम्ही आहे राम 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 काय एवढं सुद्धा ओळखू येत नाही एवढं काय चिंताग्रस्त झालाय का काय आता या असा दिवसच असे पडले ते बाबा बोला सरपंच काय एवढं काय चिंताग्रस्त काय तुम्हाला सांगून तरी तुम्ही सारणार आहे का बरं का आज सकाळ धरणं गाळ उपासतो या पैशाच्या तुटून कसं तरी कुठलं पर्याय काढू आपण तसं महाराज सरपंच ती होणारच नाही होणाऱ्या गोष्टी नाही तेही स्टार्ट सरपंच तुम्ही इशित राहणार आहे आम्हाला पोटा पाण्याचं काय बघायचंय आम्हाला गाळ उपसाय जावं लागतं आता विलाज नाही न इलाजामुळं गाळ उपसायची बारी आली बाबा काय तुम्ही गावातलं सप्त करणारी माणसं आहे ती आणि पोटा पाण्याचं काय होतंय गाळ उपसाय जात आहे अहो ती बरोबर आहे पण एक दिवस आहे का रोज उठून म्हणणारल्या का काय घरी जेवतो का नाही तू का सप्तच खातोय सारखं काय लंगाची काय भानगड काय झालं लंगाला बाळूमामाचा कार्यक्रम चालू आहे त्या कीर्तनात थोडं रात्री नाचलो पोरांबरोबर अहो पर पोरांच्या नादाला लागायचं नाही आपलं वय किती झालंय कसं नाचताय तुम्ही तुम्हाला सांगायची माझी काय इच्छा होत नाही पण तुम्ही सांगणार पाटील कुणीकडे कुणीकडे खोर बसला का बसलोय पर खोर खांद्यावर खाली ठेवा तुम्ही राव आता काय ऊन असलं नाही असलं तुम्हालाच कळाय पाहिजे हे सांगण्यापेक्षा बरोबर आहे सरपंच राम राम पाटील लय सावली बिवली मस्त घातली आता काय बसते व्हायचं आमचा जरा थोडा प्रश्न अवघड पडलाय तेव्हा म्हणलं यांचं निवारण करा म्हणते म्हणलं करा बाबा बघा आता गरीबी चिंताग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आपण अंग टाकल्यावर दिसतंय काय काय तुम्हाला ते तुमच्या नजरेत फरक झाला असेल तुम्ही उन्हात हिंडताय त्याच्यामुळे नाहीतर यात काय बदल झाला पहिल्यापासून जसा तसा आहे वांबाटची वांबाट काय जाड बी झालो नाही आणि पातळ बी झालो नाही चेहरा टाकलाय टाकला तर बाबा मग काय आता त्याला पर्याय गाड्याशिवाय काय नाही आणि ती बी घरच्यांना सांगावं लागेल गाडा डिश चारा तवा गाड्या मिळू लागेल माझा सरपंच हा बोला तुमची एक तक्रार आली माझ्याकडे तक्रार आली बोला काय तक्रार ती अशी तक्रार आली की मला सुद्धा ते उपचार करू वाटणं तोंडातनं नाही 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 बरोबर आहे सरपंच काय झालं पाटील माझ्या सुद्धा थोडं कानाव आले घरच्यांनी तुम्हाला काय झाली का कुरकुर का असं भरपूर झाली तुमच्यापर्यंत कशी काय आली बनला का आम्ही पाटील आहे गावचं असं कसं होईल तक्रार येणारच की मला तर असा अंदाज लागला किंवा सरपंचाला सोमाटलाय आतले बेताने तुम्हाला लावले असेल तर का नारदानी कधीचा नारद दोन्ही हो बरोबर आहे की पण सध्या ते आता कळ लावल्याशिवाय असले आमच्यापर्यंत येत नाही ना तुमची त्याची जोडी काय करायची घरातली घरात आपलं टाकायचं चाकली मूठ सवा लाखाची नाही पाटील आपल्याला ही सुद्धा पटली नाही जरी काय असलं तरी आपण मिटवून टाकू काय आपलं झालेलं भांडण कसं आपण मिटवून घेतलं खेळमेळ्यान चाललं असं चालू घ्यायचं बरोबर आहे आपल्याला पटलं तुमचं दोघाचं पटलं डेप्युटी पाटील तुम्ही लक्ष द्यायचं डेप्युटी आपल्यात भांडणं लावतो या कळीच्या नारद बोनी सारखी बरं काय करू त्याची बी बांधी करू की काय असतं तेव्हा त्याला काय दुसरा होऊन द्या आता आपल्याच हातात काय काय करायचंय ते जसं दत्ताची मूर्ती तिकच नाही ते आपण ते काय शिंदवडीला नेऊ बसू आता काय लावा शिंदेवाडीला लावा असं आहे का दिवस तर अवघड पडले ते बर का सरपंच तुम्हाला बी सांगतो आज विचार केला मी चांगला 8 दिवस झाले मी ह्यात नव्हतोच तरी पण आता आलो मला शेवटच्या क्षणी मला गाळ उपसायची बारी आली तर पोटा पाण्याचं काय असेल तर तुम्हाला दोघाला सांगून तिथं वीज करावी लागेल
बघू काहीतरी आबाजात पण पर्याय काढू पोटा पाण्याचा पण हा? बर का बरं पाटील तुम्ही सुद्धा ध्यान ठेवून तेवढं काम करावं लागेल करू गे त्याला काय त्याला आपली आता- डोकी असल्यावर हो. काय बी करून सरपंचाचं काय मोठा गडीन लाकडं पुढी असलं काम आहे त्याचं ते बी का आता आपल्या बाहेर जायचं का हे बी आमच्या किमती काढत जाऊ नका राव नाही काय राव बाबा? अहो ह्या का आता वेळ आली होती बोलावंच लागतं या करू हा. तुम्ही आबा हा. आम्ही दोघं असल्यावर काय काळजी करत जाऊ नका. काय सुद्धा काळजी करत नाही पाटील सरपंच मला आता काय सांगण्याची गोष्ट नाही काहीतरी विलाज काढून टाकायचं काढू काढू आपण आबा आता काय असतं आबा काय सरपंच हा, काढत. म्हणजे आपण बसतो कशाला इकडे तुम्हाला आयडिया सांगतोय का आयडिया पटते का बघा हा. होतंय का? नाही पण परत जावं लागते तुझं काम होत नाही पुढच्या माझं दारी धरून बरोबर हे काम करता हा. काय म्हणायचंय हा कसं पैसे मिळतात हा आयडिया काढू कशी काय वाटते idea? हे गावात कळून देऊ नका. स्फोट करायचा. नाही नाही इथेच आपण तिघं बोललो एवढं बस. फळवाडी होईल असेल पोराला आणले की काही कुठतरी म्हणजे आहे का ते. पैशाला ते झालं नाही पाहिजे दाखली मोठ सवा लाख. बस. काय म्हणायचंय एक चालेल, मार्गाला लागायचं त्या. हा, मला देवानं जी पर्याय सांगितला ते मला ऐकावं काय रात भाऊ काय आपल्या त्याची आपण कीर्ती करतोय त्याच्यासाठी चाललाय आपला विचार पाटील बर का मी तू खरं सरपंच तुम्हाला सांगतो मी तू खरं पण काय झालं तर माझ्या मला काय त्याचं काय सांगतो बाबा काळजीच करू नका आता काय करायचंय तुम्ही जर मला असा सपोर्ट दिला तुमच्या मागं मी कवा बी काळ्या रस्ता उभा बस. जरा पाटील. एक मन आहे की एक. ज्याचं करावं बल ते म्हणतो माझंच कर आता यांचं आपण चांगलं करायला जातोय तर हे म्हणतोय मी काय त्याच्यात येणार नाही असं कशाला सामील व्हायचं थोडं त्याच्यात सामील अहो, आम्ही दोघांनी असल्यावर हा बस, तुम्ही काळजीच करू नका कवा बी तुम्ही मला काळ्या रातचे बोलवा तुमच्या दोघांच्या मागं तयार आहे आता कसं बोलला आता आम्हाला माणूसच पाहिजे असा गडखोर काय म्हणायचंय हा पण त्याला तुम्ही माघारी घेऊ नका मरची त्याला मी ऐकत घेते. मार्गालाच लागू की चला की मला मारायला लागू काल पार बसले त्यांचं काल वर आणायचा प्रयत्न करू असं फुगवू की हा? उगवायला काय ती फटाकडा नव मित्रांनो ही मग काय फुटतोय काय लगेच मग काय होईल तर हा. आणि एक तुम्हाला हे बी आणून देतो काय आणता पेस्ट बी आणून देतो भले हा? हा. आपण असं झाला पाहिजे चांगलं दात बी चांगलं करकरीत पांढरं शपथ झालं पाहिजे बर तर. बर 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 हा? हो, या. इकडं यांच्याकडे बघा यांच्याकडे हा जनतेकडे हा नवीन काय आता आपण- नवीन पिढी काय करते काय करते ते आपल्याला दिसतंय की आपण सुधारलो तर ते सुधारणार आहे का आपणच जर गाळात पाय अडकून पडले असले तर काय तुमचं खोड लागायचं मार्गाला हो तर लागू खोडं पण मार्गाला, नाही चला. खांद्यावलं त्याच्यामुळे एवढं बोलायचं झालं मला बरोबर. चला चला ते मार्गच काढू आता एक तुमच्या पोटा फोनाची खळगी भरायची ती ना बाबा जरा उपकार तेवढा आमच्यावर चांगला आलाय गाडी आली माग गाडी चांगला गाडी करताय त्याला आला अंगाव घेऊशी गाव बर बर हा जाऊ दे मोर चालते आता आयडिया आपल्या आयडियाच्या किरडीवाल्याने माझी कोंबडी मारली कुठं गेला किरडीवाला मुडता त्याचा बसावला चांगला किरडीवाल्याने माझी कोंबडी मारली पाटीवाला कुठं गेला थांबवा गाडी त्याची कसली माझी कोंबडी होती हा? अहो, काय झालं वहिनी अहो कोंबडी मारली माझी कोणी मारली कोणी मारली गाडीवाल्याने कुठं गेला गाडीवाला थांबवा त्याला थांबलाय बघायचं का हा. चला 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 बघू काय म्हणते ते कोंबडी मारली का नाही तो आता काय अरे पण आता मी तर काय एवढं फास्ट होतं काय आले अचानक मी तर काय करणार रात्री कमी प्यायची होती हल्ला का मी पितो काय याड नाही अरे काय माझं मी सांगतो ए, अरे थांब केला तर होतो माणसं. अरे माणसं आली. बाबा कोणी जातो अरे काय रे? हे कोण? आज कोंबड्या मारतो उद्या माणसं मारायचं. काय राव मी हळू चालतो हळू चालतो मला काय माहिती ही गावात ना ते ऐकणार नाही म्हातारी
याड लागलं काय मी भरून दे त्याची. ते कोंबडी द्यावी लागेल भरून काय देऊ की अहो, काय म्हणायचंय मी तर काय बघितलं अहो आम्ही नसल्या की म्हातारी गे बसते काय पोलीस स्टेशनला चालले आम्ही थांबवली या तुम्हाला माहित आहे काय हा मिठू काहीतरी काय. आम्ही पैसे देऊन द्यावं. काय ऐकलं पाहिजे ना 10,000 म्हणते म्हातारी ते. हो नाही काय गाडी पण तेवढीची अहो, नाही. कोंबडीच्या जाग्यावर माणूस मारा भेटणार नाही माणूस कशाला माणूस अहो, काय राव कोंबड्या आहे की किती माणूस. देणार? किती देणार? बघू किती बघू. पाटील आहे तर म्हणते आपण कशाला नाही जोर करायचा. काय करायचं काय काय पाटील घेतले की त्याचा माझ्यासाठी म्हातारी ऐकणार नाही तुम्ही किती देणार काय करणार? देतो की काहीतरी देतो चहा पाण्यात देतो काय चहा पाणी काय चहा पाण्याचं काय बोलताय का सरपंच आम्ही देतो की राव. नसल्या म्हातारी तेच करीन का व्हायला जायचे अजून तुझं ते लग्नाचं हे ते बघ नाही ना व्हाया जायचं या पण देतो काहीतरी मिठावतं घ्या फक्त एवढंच की पाठीस ते सांग म्हणतोय हा? 5,000 देतोय ना आपण माझं व्हायचंय जायचंय व्हायचंय राव. म्हणल्यावर हा? बरोबर आहे की. आमच्या पैसे दे आम्ही म्हातारीला देतो नक्की नाही तर मग तुझी मग खेळ नाही मग. हा. पंचायची पाहुणी आहे ती म्हणून तेवढ्या तरी मिटले आता बाबा हे पण असं 5,000 करू नाही तर नको बाबा मिटले का तवा? आम्ही नसतो तर तुला जोत मारला असता नाही म्हातारी ना, बरोबर आहे देतो 5,000 रुपये का कसं आहे व्हायचंय जायचं या दुसरं काय नाही जाऊ. चालतंय. बरं का जा पण पुढे बी असं करू नको तुला सांगतोय नाही राव, बा- झालंही झालंही चालतंय, नाही तुम्ही आहे तेवढं मिठावतं घ्या पैशाची तयारी कर आधी हो हो आता आमचं माझ्या संघ आलेलं त्या आजा पण गेला पोहोच. हा, बघितलं नाही तर काय कोपऱ्यात माणसं घालील तुला मग. हा? बघ काय का हे पाटील असल्या तू घेऊ नको तू. काय? काय ना? असला पाटील काय द्यायचे नाही त्याला म्हणायचं डोकं आणि डाव नाही. तुम्ही आता डाव टाकू आपण उलटं. तुम्ही नुसतं मार आपण असल्या भेटा ना का या इकडे या तुम्ही त्याला काय भेटायचं काय म्हणला मग दिवाना ते तुम्हाला भाऊ हवा पाटील आहे तर सरपंच काय आहे तुम्ही असून आणि पाटील असून माझ्या कोंबडीचा पाय मोडलेला आहे बरोबर आहे पण तेच बोंबाल तू या काय बोंबाल तू या पोलीस स्टेशनला चाललाय ती गाडी अशी काचच फुटली कशी फुटली काय होती का येणं होतं? काय म्हणलं माहित आहे का ही गाडीची लायसन आहे रोडवरची हा. माझी लायसन आहे तशी कोंबडीच आहे का मी माझ्या म्हातारीला गुतावणार आहे काय करायचं सरकारी अहो, रस्ता त्याचे याच्या पाय कोंबड्या पडलो. काय सुद्धा खेळते ती पोरं खेळते अहो, ती मिटावलंय आम्ही ती ते पैसे. तिकडं कोंबड्या पिंजऱ्यात झाकून ठेवायच्या पिंजऱ्यात राहत नाही रस्त्यावर कोंबड्या सोडायला कोंबड्या कळतं. पिंजऱ्यात राहत नाही सरपंच बोल नका. कसलं बोलणं नका म्हणजे काय? केस करायचा बनतो या नाही जमत नाही तुमच्यावर जर केस आमच्यावर केस केली नाही मी त्याच्यावर केस करते चला अहो, तुम्हाला कमाल नाही झाली केस का? करायला चला लागणार. माझ्या कोंबडीचं पाय मोडल्यात आहे अहो, तुम्ही बरोबर आहे किती तू म्हणलाय इथून आहे की मग तू मला 10,000 रुपये खर्च झालाय कोण भरून द्यायचं का? कशामुळे झाला पडले असेल कुठं डबऱ्यात त्याची बारीक करायला माझ्या चाललाय कोंबडीच्या तुम्हाला पोटात पाया पडून सांगतो आम्ही जमणार नाही अहो त्याचं ऐका जमणार अहो नाही लय गुतल आपल्या अंगलटीन अंगलट येत नाही याला असेल कुठं तरी पडून आणि माझ्या कोंबडीला मोडती पाहिजे मावशी तुमच्या पाया पडू का एवढे वार तुम्हाला ऐकावं लागत नाही ऐकत तर मग यांना मिटत नाही ना आम्हाला मिटत नाही बिनकामाचं तुम्ही गुतून बसता असं अगदी हो नाही बाया हा. माणसाचं म्हणून आम्ही जर तुम्हाला जर- तारखा खेळायच्या असल्या तुमच्यासाठी आमचा तर जीव खेळू तुटतोय. शकता. आमचं काय त्यात जात दोन नाही. पावलं माग घ्या आणि आपलं मिटवून घ्या वैतागून. चालतंय मग काय देतो म्हणतो इथं किती काय कुठलं त्याचाच खर्च भरून द्यावा लागतो माझ्या कोंबडीचा पाय मोडलेला मी काय करू मग 10,000 म्हणते पण आम्ही फाडके मला सांगतो दिलं त्याला पाहिजे हे 10,000 त्याचं जाऊ द्या माझ्या कोंबडीचं काय तर दिलं पाहिजे त्याला त्याने कमालच झाले तर कसं सांगावं ह्याला बघ आता त्याचं करावं बरं भलं ते म्हणतं माझं त्याला खरं दिसलं नाही का डोळा झाकून होय असता की का त्यो? बरोबर आहे की ती डोळं झाकून पण कसा तुम्ही येईल आमचं ती? ऐका म्हणजे जाऊ दे 10-5 रुपये त्याने पण काहीतरी मला दिलं पाहिजे होतं. पाटील, त्याला पर्याय तुम्ही काढा आता काय काय माहितीये का ही लयच आगाव दिसते ती हो हो सरपंच त्यांना कायदाच माहित नाही हो सरपंच आपली- कुणाला काय तर शिकवताय थांबा हो, थांबा त्यांना कायद्याचं काय ज्ञान नाही बरोबर आहे पण अशी आपण बोलणार आहे ती पण आपल्याला नाव ठेवत ना गाव काय हा, म्हणतात ठेवलं का आणि ह्यांना काय ज्ञान नाही असं तसं नसतं सरपंच आणि पाटील
आज त्यांना आरक्षण 51% दिले ती ईडी येते का त्याच्यामुळे ती बोलते त्या इतक्या बरोबर आहे, पण कुठं समजून घेऊन मिटलं पाहिजे हो हे. काय अहो, केलं ही पाहिजे? तुम्हाला ह्याला डोकं चालवूनच पर्याय काढायला लागेल ती म्हणते ते त्यांचा हट्टच पुरवावं लागेल नाहीच म्हटले तुम्ही काय करणार आहे तसं असतं का बा? मग? असं कुठं चालतं का? ती काय कच्ची चेलीची नाही ती होय की? पक्क्या चेलीची गुरु आहे ती हो आपला डाव फिसकट किसकटायचा दिसतो या हा. खालीची नम्रच होईना ती नाही. कसली. आता तुम्हाला एक तिडा सांगतो हा. बरं का मी तुम्हाला एक तिडा सांगतो हा. आता तुम्ही घेतले ठिकाणी 5 होय. बरोबर का आपल्या ठिकाला 3 आणि हा. त्यांच्या कोंबडीचा पाय मोडलाय म्हणून 2 या आता डोकं उलटं आहे बा. उलट आहे कसं अरे उलट कसं ती कशी देते रे पैसे तशी का का देत नाही ती तसं नाही त्यांना काय त्याचा धडा शिकू बरं, आणि शिकवा. काय त्यांना सांगू त्यांना तुम्ही ह्याच तुम्ही वाटेवर ऐका येणार आहे थोडं. परत सुद्धा काय करा माहितीये का त्या गाडीवाल्याने केस करायला चालली तुम्ही आपलं 2 पावलं मागे घ्या तो भरपाई मागतोय ना तर तो म्हणतोय मी केस करणार आहे ना तो त्याला जा जा. म्हणा. जा केस कर म्हणा. जा म्हणाय केस कर म्हणा त्याला. तुमच्या जाऊ द्या बघितलं 50 रुपयाची कोंबडी तुम्हाला 2000ची भरपाई करावी लागेल पण जमणार नाही त्याला म्हणा कर केस बघू काय करायचं का अवघड आहे का तुम्ही का नंबराचं पण घेत नाही म्हणजे अवघड होणार आहे बर पाटील आपल्याकडे अक्कल बंद झाली बर ती गाय काय तयार होईल बर ती हेका म्हणजे हेकाच तुम्ही काय असेल ते तुमचे तुम्ही बघा काय मी हा शांत राहा. त्याने इलाज काय बी काढू शकला आधी काय करायचं ते लय बोंबालते आता काय काय करायचं? म्हणतोय अहो त्याची लेख आम्ही बघितलं आता बारकेवणी त्याची काच फुटली ते चाक दुमतं झालं या ब्रेक लावला मस्त्याने ते आमच्याच उलाटला म्हणला माझा 20,000चा घोटाळा आहे, कोण भरून द्यायचं? किती म्हणतोय पण अहो त्याला आम्ही 5 वर मिटावला 5 वर ते बी सरपंच आम्ही लय बोललो फेस आला आमच्या तोंडाला काय सांगायचंय तुम्हाला होय हे तुमच्यासाठी आम्हाला करावं लागतंय होय बरं नाही करावं तर तुमचं खुरवड्या सकाट नेलं उचलून मग आमच्या आबरू राहील का? कसं करायचं थांबा आणते मी डब्यात लवकर या, लवकर. हा डब्यात ना बघा, आणते हा. थांबा आम्हीच येतो नाही तर तिथं या या गंडावलं का नाही खरं तिथेच आहे बघा 5,000 आणा. किरडीवाल्याने कोंबडी मारली ती मारली अंड्याचं पैसे पण गेलं बाबा आलो इकडे या, इकडे या. आणलं का पैसे आणलं का आणलेत की 5 आहेत ना हो मोजून घ्या अहो, मी असल्या तुम्ही काळजी करू नका आता निवांत झोप लागा तुमची काय होत नाही आम्ही आहे पाटील आहे सरपंच आहे सगळे सरपंचाला आपल्या. सांगा काळजी करू नका सरपंच आहे कोंबडी बसवा किती अंडे लागते ते सांगा तुम्हाला अंडे बसवायची 5 होती कोंबडी अहो जाऊ द्या कोंबडी बी तू आणि अंडी बी बसवायची तू पुन्हा दुसरी पिलं काढायला शाबास. काय काळजी करताय हा, हे सरपंचाचा शब्द आहे बर बर हा नाहीतर नाही त्याने मला कोंबडी दिली तर त्याला कोपऱ्यात घालील तुम्हाला नाही बघते की. हा या डोक्याला तर लय ताप झाला या होमनी पर्यंत पैसे पोहोचलं का नाही तर का ह्यांनीच वाटून घेतल्यात कुणास ठाऊक. अगं काय झालं तर लय डोक्याला ताप झाला झालं काय पैसे पोहोचलेत का नाही तर मला तर हाक मारायची नव्हती का मग काय ती आली नाही जाऊ द्या झालेला विषय झाला कुत्र्याने मार खाल्ला असता लागा खुशाल तर मला सोडून आलाय लागा येतं मित्र लागा सांगा असतो ना तो लागा 2 ठोकर जास्त टाकायला लावचे खुशालच पळून गेलाय तो रोडला भांडणापासून कशाचा लागा भांडणापासून मांदा मारला असतं ते आली माणसं म्हणजे ती मिठू अरे बाय आता आपण सोडा गेलो त्यांनी दिलं 5,000 त्या मालकाने आणि विषय काय झाला खिशात पैसे होतं शिवाय देत होती काढता शिवाय देत होती पैसे किती पैसे 10,000 मागत होते आता काय 5,000 मिटावलं कसं तर काय कोणाच्या हातात पैसे पाटील म्हणून आता पाटील काय ना त्यांच्याकडे देण की आता काय करतो का त्या बायचा मार खातो परत 4 चावत एक तर व्हायचंय जायचंय लग्न परत त्या बाईनं मार खाल्ला म्हणून असं गावात ओटायचं वाट्याला बस आता गाडीत माणूस तिच्या नात्याचा लागा मित्र असावं पण असंच असावं बरं का हा चांगलं म्हणजे बायाने हाणून दे मला आणि कुशाल तुझा पळून काय लागतं असं नसावं पाटील
काय प्रोग्राम झाला तुमचा? वा बा मी चालवा लागतंय काय सरपंच याला म्हणायचे डोके 10,000चा धाव लागला मग वागानो. उगा नाही त्याला हे जे जोपासना करायची असते पाटील हा. सरपंच बोला असंच गावाला लुटलंय का तुम्ही? आता कडे कमाल आता झाली. कळलं वय राव बाबा तो नवं. बेन गाळ उपासता पैसे हा म्हणजे ज्याचं करावं बोल तेच मग माझंच खरं नाही, हा? नाही, नाही. कष्टाच्या पैशाशिवाय तुम्ही काय बी करा चोरी असल्या त्याच्यात काय दंदवलत याची नाही हे मला माहित आहे. वन दुनियात कष्ट करतोय मग करणारे काढते ते की तुम्ही नका करू की. नाही अव थोडा पैसा खालनं कमवायचा म्हणलं तर असं वाकडं बोट करून सरळ काढलं काही त्याला येत नाही. पण थोडं वाकडं केलं वडलं की त्याच्या बरोबर काय चुकी येतेच. आता काय कळलं मला तुम्हाला हा, मला बी मग? बोलायचंय आता. तुमचं म्हणणं काय? हा. एकदा गळ टाकला हा. की मासा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. भले. बाबा एवढं तुम्हाला ज्ञान आहे आमचं तुम्हाला कळलं कसं नाही इतके दिवस आजपर्यंत कळलं नव्हतं. मी तसंच कानाड करीत होतो नाही तर या वाटेने जायचं तुम्ही नाही तर या आम्हाला वाटेने जायचं. सरपंच केले कशासाठी केले या? आता नका केलं काळजी करू नाही मी तर काळजी करणारच नाही की हा. आता. तुम्ही असल्या मी तुम्ही तर नुसतं संग राहावं पाठीमागच आहे तुमच्या हा. संघच. पाटील आपण जे आपलं थोडं काय काय हिसतं गावाला दाखवावं लागणार आहे. हा बरोबर आहे. आणि काय काय गावाचं काय काय ठिकाणी वाईट चाललंय का नाही तिथं आपल्याला चांगलं सुद्धा करावं लागेल. करायचंच हा करायचं. लय बी आपला खाल्ल्या पातळीला जायचं नाही 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 एवढं ध्यानात ठेवा. बरोबर आहे बरोबर आहे, हा बरोबर आहे. आणि सरपंच मी काय 5 वर्षाचा आहे तुम्ही पाटील का कायमचा आहे. बरोबर आहे. लय बी तुम्ही फुगीर दाखवायचं नाही आणि मी बी लय फुगीर दाखवत नाही. चांगल्याला चांगलंच म्हणायचं आणि वाईटाला वाईटच म्हणायचं हे आपण दाखवून द्यायचं. एवढं ध्यानात ठेवा. ही तुमची दोघांची संगत तेवढी फुटून देऊ नका. मी पाठीशी तुमच्या. समीर पाणी आण रे पाणी पिऊ थोडं आता थोडं घ्या पाटील घ्या पाणी. एक काम करतो का गावात ना जाऊन आपल्याला एक ट्रँक म्हणते ते का नाही माहित आहे ना तुला काय म्हणते ते काय अरे हसतोय कशाला तेवढं घे मी तुला पैसे देतो. त्याला सांग तिथं सरपंचाने सांगितले या उदार म्हणून मांडून ठेवायला सांगितले आणि 10 स्ट्रँग तेवढं घेऊन ये येताना. हा त्याला हे तांबे घेऊन जा. यातल्या पैशाचा गोळ आहे सरपंचाचा का काय भानगड आहे काय? मला सुद्धा कसा येतो या. आणि मी आता म्हणलं ही लगेच ही म्हणलं पैलवान कुठला आला आणि ह्यांना पाणी आणि हे उदक चालू झालं आणि कुठलं काय सांगितलं ती बी मला तसलं काय कळलं नाही. हो, सरपंच पाणी पाजायचं नाही लवकर. ते ट्रॅक काय भानगड आहे काय? माझी ही पहिलीच बारी ऐकायची ट्रेन कशाला म्हणते ती. तुम्ही शांत राहा आणि शांत थंड ती प्या आणि शांत राहा. हे असलं तुम्ही माझ्या डोक्यात कुसळ कालवू नका. नाही हे असलं कुठं मागच्या म्हणताय वेळेला- ट्रेन कशाला म्हणते ती मीच म्हणतो नाही होय. तुम्ही असं सांगा की आम्हाला मराठी का ट्रँक म्हणताय तुम्ही ती. काय असेल ते प्यायचं नका काय नका बाय आमच्यात इतक्या संगतीत राहून काय तुम्ही आमचं शिकलं काहीच नाही शिकलं. आणले माप आमची काढू नका. नाही नाही गप गोगल गाय सारखं राहायचं. चालतंय कशासारखं गोगल गाय हा तसं डोळं पुढं काढायचं हा. आणि त्याने बघत राहायचं. आता थोडं काय तर निवेदन करूया आपण तिघाच्या विचाराने. निवेदन काय तर नवीन काढलं पाहिजे आता त्या मार्गाला लागूया. हा, त्या मार्गाला लागू. हा. हा. आता खरंच तुमच्या मार्गाला लागायचे सरपंच आणि पाटलाने आपलं मी तुमच्या माग आहे. चुकल तिथं मी आहे. बरे जमलं आता करायची तयारी. तर माग चला आणायचं ना पुढच्या आता. मार्गाला जाऊ. हा. आणि काळजी करू नका तुम्ही आबा आता. नाही काळजीचा विषय सोडून दिलाय. तो आता स्ट्रँग येते हा त्याच्या बरोबर सांगितलं. सरपंच हा बोला. तुम्हाला एक सांगतो हा. आणि तुम्हाला पाटील सांगतो. बोलायचे आता भवानी तर झालेलीच आहे. हा बर 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 आता तुम्ही पोटा पाण्याचं बघा एवढंच काम करा. तुमचं काय अहो, सरपंच असल्या आपल्याला काही गावात कमी आहे का? मग काय विषय देत नाही की पण आधी आपल्या संतांचं हॉटेल आहे इथं कशाला काळजी करताय. चला हॉटेल मध्ये हा? एवढं काय त्याच्या ह्याला तुम्हाला काय एवढं भोका दिले लागले असले तरी समजा तुमचं क्षमून टाकतो, नका काळजी करू.
तयार आहे का काय एकदम इतकं आमच्यासाठी काढा 10 एक आलं पाहिजे समजायला. बरोबर काय घेतं काढतोय त्यांचं आहे का? आपल्याला काय का म्हणून हा संध्याकाळी जेवायचं नाही घरी. काळजीच करणं का तुम्ही. हे आता ते टपऱ्यातच काढून टाकले. होत असले आपल्याला काय हो, हा? होय. पाटील तुम्ही आम्हाला नुसतं चढवून मारू नका. नाही, तसं आम्हाला असतं काय? कळतं समज पण आम्हाला 5 वर्ष अशी काढायची ती या अहो, गावाने सरपंच झालाय बाबा असा सरपंच प्रत्येक वेळेला झाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला म्हणतोय. आता मी देऊ का पैसे द्या नाही नाही सरपंच देतो म्हणले ते काळजी करू त्याच्याबद्दलचा नका विषय तुम्ही. नाही. काय पाहिजे ते मिळेल पुढच्या तुम्हाला. वर्षी सरपंच हा हीच. राहून द्यायला आम्हाला आपल्या झालेल्या गोष्टी कुणाला सांगू नका. असं करायचंच नाही करायचं कुठं. नाही अजिबात. हे आपल्याला तिघालाच माहिती हा. दुसरं कुणाला आणि नाही. गावाचं खायचं नाही नाही. देवाचं खायचं नाही भावाचं खायचं नाही हे ध्यानात ठेवायचं आपण. हो हो तुम्ही म्हणला ते उगा काढला शब्द काढला जरी गावाचं थोडं खाल्लं तरी कुणाला कळून द्यायचं नाही आणि खाताना तर राहायचं नाही. क्या बात बोला आदमी. सरपंच हा बोला. ते नारद मुनी आलाय की तिकडे डिपुटी हा, कुठे त्या पाण्यात पाजून गप करू. बरं बरं. सरपंच डिपुटी अय्या बोला काय म्हणताय अय्या गे राव त्या पाणी आता सरपंच असल्यावर काय या या डिपोटी ठेवा तिकडे हांडा खाली ठेवा. या. सरपंच आमच्या मागाने परपंच आहे आताची गावावर आलो या हा. 2-3 दिवस गावाला गेलो पोरी तिकडे. आता तुम्हाला काय गावात सरपंच करते की घरी गेलं का ठोक कुत्रे उभं का तसं आमची पाय येऊ नाही मला नाही उद्योग काय जाऊ दे मला काय नका डिपोटी सारखं नका तुम्ही नाही, पाणी घरी प्यायला आता गावामध्ये. इकडे या. जाऊ द्या. तुमची आव, पाय थोडा आमच्या वळा वेळेला खाऊन जाऊ जाऊ. द्या, जाऊ द्या. काय नका एवढे डिपुटीच असं काम आहे आणि ते लावा लाव्या केल्याशिवाय तर काय राहत नाही आणि ठेवून येतं बोलतो या असू द्या. त्याची व्याज नाही उद्या घडी करावं लागेल गुपचिप. बर का करू करू हा. आजचा जी देश काढलाय हा. ती त्याला सुद्धा पळून देऊ नका नाही हा. नाहीतर गोती आपल्या तुला त्या विभागाने नाही ते कसला काढेल की तुम्हाला सुद्धा कळायचा विभेद प्रकार आहे तर काय हे आहे ते प्रकार आपली मागची भांडणं त्यानेच लावली होती. लावले काय तुम्हाला म्हणाले लय उशिरा कळलं बरोबर आहे. भांडणं लावलेली त्याच्यावर आपण कुरगुडी करू बरं का. करू करू त्याचे सारखं शेंड हाणता येते. दुसरा डिपुटी करू. काय म्हणायचंय तरी चालेल पण ह्याला आता ही आलाय पुरीकडे आडून आमच्याकडे आडून ह्याला मांबलीच्याला काही तर घरी टेकोस तोर हांडा घेऊन येते बापाने हांडा घेऊन ये पाणी असू द्या असू द्या. आता बघा वडापाव झाले ते का ए वडापावले आला का वर काय किती वेळ झाला का काय हाय का नाही तुमचा झाला काय अर्थ तिकडे सरपंच आहे पाटील आले या आबा इथं आमचं ध्यान ठेवत आहे तुमची कामं करणार ना असे ना मग समधी काम बाजूला ठेवायचं आमची काम ऐकत जा. सरपंच त्यांचं काम तेवढं ठेवू नका सगळे राहिलं तर चालेल हा. पण यांचं काम तेवढं ठेवू नका का वडापाववाले केवढ्याला वडा आहे 20 रुपये 20 रुपये बरं असू दे 20 काय 50 देतो चल पण काय काही असं रदाळ का वागतायला का तुम्ही दगाडा घातला ढकाला घातला समजा घामाला समजायला का तुमच्या त्या घामानेला का आम्हाला वडापाव सुद्धा खाऊ वाटत नाही. तुम्ही माणसं इसितली आला अजिबात तसलं करायचं नाही काय काम करायचंय का नाही करावं लागतंय. सरपंच आल्या समजा व्यवस्थित पार पाडायचंय बर 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 काम साधवून घ्यायचंय. करायचं का चालू आता बघा आता तुमचे ह्याने माझे चला आहे गे मग. आता का सरपंच आहे त्या का समधी आम्हाला धरली पाहिजे जवळ हो, बरोबर. अन्नाला दे तिकडं ए वडापाववाले अन्नाला दे घेतला चल दे चल. ए अजून कोण आहे का त्याला म्हणायचं सरपंच म्हणायच्या मोकळा कारण तू लेवलला उभं राहायचंय ना. त्याला पुन्हा महागाईत कोणाला काय जावं लागणार नाही ही मला आता दिसायला वा 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 वा. आता सरपंच तुमच्याकडे काम आपलं बोल की ये ते बस इथं व्यवस्थित काय ते तुझं सांग. फुलं पोटमाळ्यापर्यंत येते बर पण बिल काय पर्यंत हे कशी पळत चालत नाही ती
आला का? सरपंच तुम्ही आता आम्हाला काय माहिती त्याचं काय होईल सरपंच तुमच्या पैसे वेतन निघत नाही ती त्या दिवशी करायला येत आहे मोठ्याच्या चांगलं हॉटेलवालं हॉटेलवालं काय करा? नका पोट माळ्यापर्यंत आले पण अजून बिलं निघाले नाही ती काय करावं लागेल आपल्याला वरच्या साहेबाला थोडं पैसे द्यावं लागणार आहे तर त्याशिवाय पेमेंट अजिबात येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यावं लागतील थोडं किती पर्यंत काय 10-12 हजार रुपये द्यावं लागतील होते राव. गरीबाला सरपंच. तरी केलंय ते आतापर्यंत काहीतरी काय बरं बघू काय असेल ते ऐकून घ्या गरीब माणूस आहे वाईट तुम्ही वाईट त्यात प्रयत्न करा बरं बरं ठीक तुम्हाला आपल्याला हाय 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 ठीक आहे हे मनातलं बोलला हा पुढं आपल्याला गरज आहे नाही, तुम्ही काम सोड नका यांचं पण तुमचं काम 100% होईल पण कमीत कमी इतकं जाऊ दे पण कमीत कमी 5-6 हजार रुपये भरावं लागतील 5-6 हजार द्या तुमचा चेक पुढल्या आठवड्यात मंजूर होऊन घेईल लगेच पुढच्या कामालाच लागा उद्या फायनल करून टाकतो त्याचं बिल काढायचा प्रयत्न करू हा नाही झालं तर सरपंचाचं नाव सांगणार नाही काळजी करू नको. नाही द्यावं हा मग काय नाही लय जणांची कामं केली ह्यांनी खायचं काय आणणार तुम्हाला हेच काय पाटील असा दणका बसला असं जण बसून राहायचं अहो, आपण ह्याच गावचा आहे का कुठला आहे या गावच्या पुरी त्याच गावच्या पुरी असले झाले आता ही त्या गावच्या बाबळी काय ना का आणि ही गोष्ट ह्या कानाची त्या कानाला कळायचं नाही एवढं ध्यानात ठेवा आणि खाल्ल्याशिवाय राहायचं नाही आणि गावाला काय दाखवायचं नाही आम्ही आपण लय साव आहे हा एवढं ध्यानात ठेवायचं कळून गावाला द्यायचं नाही गावाचा विश्वास बसला पाहिजे खात नाही ते काय नाही ती ए अरे हॉटेलवाले झालं का नाही तुझं झालं थांबा काय झालं का असलो तास तो येईल का एवढं आहे संध्याकाळी जायचं कसं काय सरपंच पाटील ओके काम झालं का नाही याला म्हणायचं बाबा. काय म्हणायचं हा. तुम्ही सारखं नुसतं हात सारखं धुवून तयारीत राहत जा खायसाठी हाताला फक्त लागून द्यायचं नाही काय नाही, नाही. आणि हात धुतल्याशिवाय तर राहायचं नाही खाल्ल्याशिवाय तर राहायचं. हा. काय म्हणायचं हा. गावातल्या लोकांना काय समजतं ही काय करते ती या? काय? आपण ती तर माहिती जाऊन पकडते. द्यायचं नाही अजिबात बरोबर आहे. हा. ती पकड नाही ते देणार जेवण आणि काम केल्याशिवाय राहायचं नाही काम करायचं पण हा आम्ही आता तुम्हाला कशासाठी मोरेट केलंय मग चला आता बघू आणि काय बघा. चल झाला नाश्ता भरपूर आबा ढेकर बिकर द्या घरी गेल्यावर नका इथं देता या हा फार हॉटेलवर तुझं पैसे किती झाले रे बिल राहून द्या पण तेवढं बघा बिल काय जेच करणं करत ही स्वारी असल्यावर नाही कुणाचं सरळ केलंय हे आपल्या कुणाचं ठेवलंय काय म्हणायचे बाकी लय बी आमच्यात कुचक्यात शिरायचं नाही बरं का अहो हा. तुम्ही असल्यावर काय बी असू द्या की काम होणार काय कसं आहे 5 दिवसाचा सरपंच आहे 5 वर्षाचा पण पाटील की तुमच्याकडे आहे म्हणून लय आमचा पान उतार करू नका आपली गावाची काम केली पाहिजे ती असं गाब करून राहायचं बसायची खूप आहे निघायला लागले की पण मग आता तेवढं मोठं गणपत बुवाची कृपा म्हणायची गणपत बुवाची बर काय आता पुढचं काय आता बोलायचं काय बोलायचं की काय ठराव पास केला असेल तुम्ही ती बोला काय करायचं काय नाही आता आपली भवानी झाली संधी हा हे तर प्रश्नच मिटलाय ती पाण्याचं समजा झाले काय राहिले नाही विशेष घ्यायचा काय नाही. अहो, आबासाठीच आपल्याला करावं हो, लागतं बरोबर आहे की आबा म्हणतं त्यांची जी कष्टाचं नेहमी दावल्या आपले ही आयडिया काय पाटील तुम्ही माझ्यासाठी बराचसा प्रयत्न केला बरोबर सरपंच हा तुम्ही सुद्धा केला केलाय की बरोबर आहे
बरोबर आहे का नाही? हा, मग बर ह्याच्यासाठी मला थोडा डाऊट वाटतंय आईला या वाटणी जाया नाही पाहिजे आपण. बरोबर आहे पण तुम्ही म्हणला गाळ काढायची बारी आली म्हणून हे आम्हाला करावं लागलं. बर बरोबर आहे. बरोबर आहे बर का सरपंच तुम्ही म्हणला ती बरोबर आहे गाळ काढायची बारी आली पण माझ्यासाठी तुम्ही केलं असं तुम्ही पाटील नाही नाही नाही, बरोबर आहे की असं कुठंच करू नका. ते बी बरोबर आहे हा. बरोबर आहे. आबाचं म्हणणं आबा बरोबर म्हणते ती बरोबर आहे. आपण सुद्धा ही मार्ग सोडला पाहिजे. आहे. पाहिजे हा. कुणी सुद्धा असं केलं नाही पाहिजे. कष्टाने करावं कष्टाने खावं. ऐका इथनं पुढं आपण ह्या गावाचं चांगलं करायचं म्हणलं तर चांगलंच करायचं, वाईटात शिरायचं नाही. हो बरोबर आहे. आपण इथनं वाईट पुढं मार्ग ध्यानात नका ठेवायचं नाही. धराय. आतापर्यंत झालं ही झालं. गंगेला मिळालं. बस, बस. तिथनं पुढं चांगलाच आपण झेंडा लावायचा. चालते चालते एवढं ध्यानात करताना ठेवा. मार्ग चांगला चांगला धरा चांगला. आणि ती बी खरा करा. चांगल्या वाटेने गेल्यावर चांगलंच होतं. काय म्हणायचंय हो बरोबर आहे का नाही? झालं ते झालं. झालेली गोष्टी सोडून द्या. पण ऐका ऐका मंडळी, आमचा तुम्हाला सर्वांना नमस्कार. की आमचा ही चॅनेल चाललेला आहे पण आताची पंढरी या चॅनेलला समजानं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही नम्र विनंती. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.